उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी 2026 साठी आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकारणात मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आला आहे। जाहीर झालेल्या आरक्षणानुसार महापौर पद ओबीसी महिला अथवा पुरुष यांच्यासाठी राखीव करण्यात आले असून त्यानंतर संभाव्य दावेदारांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत। या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे वरिष्ठ नेते, महानगर प्रमुख व अनुभवी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे नाव महापौर पदासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे। गेल्या 30 वर्षांपासून शिवसेना संघटनेशी निष्ठेने जोडलेले राजेंद्र चौधरी हे शिस्तबद्ध, समर्पित व संघटनात्मक जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात। शिवसेना संघटनेत त्यांना पहिली पसंती दिली जात असल्याचे बोलले जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार महानगर प्रमुख या नात्याने राजेंद्र चौधरी यांनी संघटनेच्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे व ताकदीने पार पाडल्या असून त्यामुळे पक्षांतर्गत तसेच कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे। दरम्यान टीम ओमी-कलानी पक्ष व कालानी गटासोबत संभाव्य आघाडीच्या चर्चांमुळे अश्विनी कमलेश निकम यांचे नावही राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे। मात्र शिवसेना संघटनेची भूमिका स्पष्ट असून आगामी विधानसभा, आमदार निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार कालानी कुटुंबातूनच असणार असल्याचे मत संघटनेतून व्यक्त केले जात आहे। याच पार्श्वभूमीवर एखाद्या नेत्याकडून भविष्यात विधानसभा तिकीट आणि महापौर पद दोन्हींसाठी दावेदारी केली जात असल्यास त्यांच्या राजकीय संतुलन व पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक असल्याची चर्चा संघटनेत सुरू आहे। शिवसेना कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की जर महापौर पद शिवसेनेच्या वाट्याला आले तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून कालानी कुटुंबाला कोणताही विरोध न करता पाठिंबा दिला जाईल। कालानी कुटुंबाची कोणत्याही पक्षासोबत आघाडी असो वा नसो, पाठिंबा कायम राहील अशी भूमिका संघटनेतून मांडण्यात येत आहे। या संपूर्ण घडामोडींवर शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्व आगामी काळात काय अधिकृत भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अंतिम निर्णय हा संघटनात्मक रणनीती व नेतृत्वाच्या सहमतीवर अवलंबून असणार आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते भारतीय जनता पार्टीचे अनेक नगरसेवकही राजेंद्र चौधरी यांना महापौर म्हणून पाहण्यास अनुकूल आहेत। कारण उल्हासनगरमध्ये कालानी गटाविरोधात सर्वाधिक ठाम भूमिका भाजपानेच घेतल्याचे चित्र आहे। या संपूर्ण विषयावर शिवसेना संघटना लवकरच आपली भूमिका स्पष्ट करेल अशी अपेक्षा शहरवासियांमध्ये व्यक्त केली जात आहे।